बातमी प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेची आहे। प्रकाश आंबेडकर यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। वंचित मवियासोबत जाणार की स्वतंत्र निवडणूक लढणार हा सवाल अद्यापही कायम आहे। वंचितला 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव आता देण्यात आलेला आहे। अकोल्यात आज पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडे। सूरज, पुढच्या काही तासात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि आतापर्यंतचा जो सस्पेन्स होता, वंचित मवियात सहभागी होणार की नाही, हा सस्पेन्स आज तरी संपणार असल्याचं म्हटलं जातंय। नेमकं काय घडू शकतं? वंचितमध्ये नेमक्या काय हालचाली आता सध्या सुरू आहेत? 5 जागांच्या प्रस्तावावर काही चर्चा झाली आहे का? काही सकारात्मक संकेत मिळतात का? निश्चितच लागलीच आपण जर पाहिलं तर अकोल्यामध्ये साधारणतः 11 वाजता जे आहे प्रकाश आंबेडकर हे पत्रकारांना संबोधित करणार आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे। कारण का जर पाहिलं गेलं तर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावं अशी जी भूमिका सातत्याने संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, काँग्रेसचे जे नाना पटोले असतील ते सातत्याने मांडत आहे। मात्र जर पाहिलं गेलं तर सुरुवातीला जो 4 जागेचा तो महाविकास आघाडीने प्रस्ताव दिलेला होता तो पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीने फेटाळलेला होता। आणि कालपासून जर पाहिलं गेलं तर कालपासून पुन्हा नव्याने एकदा चर्चा सुरू झालेली आहे। 5 जागेचा पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवला, म्हणजे आणखी एक जागा वाढवण्यात आलेली आहे। आणि काल जर बघितलं तर नाना पटोलेंचं जे स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे की आम्ही प्रस्ताव मान्य केलेला आहे, मात्र पवार आणि ठाकरे हा प्रस्ताव त्यांनीही मान्य करावा अशी जी भूमिका आहे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेली आहे। तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर आज जर पाहिलं गेलं काल रात्रीच्या वेळेत जर पाहिलं गेलं तर अंतरवाली सराटीमध्ये जाऊन थेट मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जी आहे प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतलेली आहे। त्यामुळे साधारणतः 1.25 तास ही भेट झालेली आहे। त्यामुळे साधारणतः राजकीय चर्चा झालेली आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकरच्या या भेटीमुळे विविध तर्कवितर्क काढण्यात येत आहे। 3री आघाडी प्रकाश आंबेडकर काढणार का हे सुद्धा या निमित्तानं महत्त्वाचं असणार आहे। तर जर पाहिलं गेलं तर ज्यावेळी मनोज जरांगे जे आहे ते राजकारणामध्ये सूरज, आताच तुम्ही उल्लेख केलात की रात्री प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। नेमकी ही काय चर्चा झाली आहे या संदर्भात काही संकेत पोहोचतात का? कारण आता बराच काळ उलटून गेलेला आहे, जवळपास 8-9 तास झालेले आहेत। काय नेमकी चर्चा झाली, काही कळतंय का? निश्चितच प्रकाश आंबेडकर यावरती चर्चा, मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकरवरती चर्चा झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमाला सावध अशी प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय चर्चा झाली आहे, मात्र मी सांगणार नाही, वेळ आल्यावर सांगणार अशी जी भूमिका आहे प्रकाश आंबेडकरने मांडली होती। मात्र जर पाहायला गेलं तर अतिशय महत्त्वाची चर्चा या ठिकाणी झाल्याची माहिती आहे। कारण की जर पाहायला गेलं तर मराठवाड्यात जे आहे ते मोठ्या प्रमाणात मराठा बहुल मतदारसंख्या आहे आणि विदर्भामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दलित बांधवांची संख्या आहे। त्यामुळे दलित आणि मराठा याचं काही वेगळं समीकरण होऊ शकतं का हे सुद्धा एक महत्त्वाचं असणार आहे। कारण का जर पाहिलं गेलं तर बाळासाहेब आंबेडकरांना जर महाविकास आघाडीमध्ये राहायचं नसल्यास ते मनोज जरांगे पाटलांना सोबत घेऊन कुठला काही राजकीय विचार करू शकतात का याबाबतही देखील आता चर्चा विचार सुरू झालेला आहे। कारण का एकूणच जर पाहिलं गेलं तर आज जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर जाणार की बाहेर पडणार किंवा 3री आघाडी काढणार, प्रकाश आंबेडकर काढणार हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर पाहायला गेलं तर सातत्याने जर पाहायला गेलं तर नाना पटोले असतील, खुद्द संजय राऊत असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील यांनी आग्रह केला की प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं। भारतीय संविधान धोक्यात आहे, त्यामुळे संविधानाला वाचवण्यासाठी जे आहे ते प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं असंच जे आवाहन सातत्याने केलेलं आहे। मात्र 5 जागेचा तो पुन्हा एकदा महाविकास आघाडीत दिलेला प्रकाश आंबेडकरांना तो प्रस्ताव आहे, तो प्रकाश आंबेडकर स्वीकारणार का की फेटाळून लावणार की 3री आघाडी काढणार हे महत्त्वाचं असणार आहे। निश्चित धन्यवाद, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।